नमस्कार मंडळी, अंतरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ज्यावेळेला व्हिडिओज करायला सुरुवात केली त्यावेळेला असं म्हटलं होतं की आपण शक्यतो पॉझिटिव्ह गोष्टींवरती बोलूयात. म्हणजे निगेटिव्ह गोष्टींवर बोलायचं नाही असं नव्हतं ठरवलं, पण शक्यतो निगेटिव्ह गोष्टींवरती उपाय सुचवूयात असं ठरवलं होतं. आज तुम्ही जर समाजात बघायला गेलात तर इतक्या निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत ज्या आपल्या मनाला अत्यंत क्लेश देत आहेत. अक्षरशः अंगावर काटा उभा करतील, मनाचा थरकाप उडेल अशा गोष्टी घडत आहेत. मग या गोष्टींवरती बोलण्यापेक्षा त्यांच्यावरती उपाय सुचवणं जास्त महत्त्वाचं आहे. बरं, ह्या गोष्टी ज्यावेळेला घडताना आपण बघतो त्यावेळेला सुरुवातीला असं वाटलं होतं की हे अत्याचार वय, लिंग, जात, भेद, जात, धर्म ह्या सगळ्या गोष्टी बघून नाही होत आहेत. तर परवाच्या एका गोष्टीवरनं असं लक्षात आलं की यामध्ये लिंगसुद्धा बघितलं जात नाही आहे. वयाची 65 ओलांडलेला माणूस जर अत्याचार करत असेल तर खरोखर तो सैतानच आहे आणि त्याला कायद्यानुसार जास्तीत जास्त मोठी म्हणजे अर्थात फाशीचीच शिक्षा होईल. पण मंडळी, ही घटना घडेपर्यंत आपण तसंच बसायचं का? तर आपणही यावर विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला आपल्या मुलींचं संरक्षण कसं करता येईल याविषयी आपण उपाय सुचवायला पाहिजे आणि याच दृष्टिकोनातून मी आजचा हा व्हिडिओ तयार करते आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2 भाग करणार आहोत. पहिला भाग जो आहे तो वयाने छोट्या असणाऱ्या मुली म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापर्यंतच्या मुली ज्या जास्तीत जास्त वेळ घरात राहणाऱ्या आहेत, आणि दुसरा जो भाग आहे तो नुकत्याच शाळेत जाऊ लागलेल्या किंवा शाळा सुरू झालेल्या मुली ज्यांना काही कारणास्तव घराच्या बाहेर पडावं लागतंय. आपण पहिल्या 5 वर्षाच्या मुलींचा विचार करूयात. ज्यावेळेला आपण गृहिणी असतो, ज्यावेळेला आपण नोकरी करत असतो, एखादा व्यवसाय करत असतो, अशी कुठलीही गोष्ट करत असताना ह्या छोट्या मुली शक्यतो तुमच्या नजरेसमोर राहतील याचा प्रयत्न करा. जर तुमच्या समोर ठेवणं त्यांना अशक्य असेल तर निदान घरातल्या एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या नजरेसमोर त्या राहतील याची मात्र जरूर व्यवस्था करा. अहो, हे शक्यच नाही, आम्हाला हे जमणारच नाही असं म्हणू नका. कारण कोणत्याही आईला आपल्या मुलीच्या संरक्षणापेक्षा जास्त कुठलीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही. त्यामुळे जरूर त्याच्यावरती मार्ग काढा आणि आपल्या मुली प्रामुख्याने जास्तीत जास्त वेळ आपल्या नजरेसमोरच राहतील किंवा आपल्या विश्वासातल्या व्यक्तीच्या नजरेसमोर राहतील याची कटाक्षाने काळजी घ्या. मुलींना शक्यतो घरातले बैठे खेळ खेळायला द्या, घरातल्या घरात वावरायला सांगा. जर बाहेर जाऊन मुली खेळणार असतील तर 7 ते 8 मुलींच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप करा आणि त्यांना खेळायला सांगा. अनोळखी मैत्रिणींबरोबर, मुलांबरोबर त्यांना खेळायला पाठवू नका. खेळत असताना सुद्धा त्यांना ठराविक भाग सांगून ठेवा आणि त्या एरियाच्या बाहेर जाऊन खेळायचं नाही याची सक्त ताकीद द्या. ह्या छोट्या मुलींना अगदी वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच गुड टच आणि बॅड टच ह्याची जाणीवपूर्वक शिकवण द्या. एखाद्या गोष्टीचा स्पर्श हा वाईट आहे किंवा चांगला आहे हे मुलींना त्यांच्या 6th सेन्सनी जरूर कळतं. तो तुम्हाला शिकवणं महत्त्वाचं आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा त्या बाहेर खेळत असतील त्यावेळेला एखाद्या व्यक्तीने काही खाऊ दिला, अनोळखी व्यक्तीने, किंवा काही स्पर्श नको असलेला केला तर त्यावेळेला मुली जागरूक होतील. असं जर काही होत असेल तर त्या मुलींना ते नाही म्हणायला सांगा किंवा जबरदस्तीने जर ते केलं जात असेल, आग्रहाने केलं जात असेल तर चक्क मुलींना मोठ्यांदी ओरडायला सांगा किंवा पळत घरात येऊन त्या माणसाविषयीची तक्रार त्याच वेळेला करायला सांगा. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती योग्य वेळी ॲक्शन घेता येईल. मुली छोट्या असतानाच त्यांना जुडो, कराटे, मैदानी खेळ ह्याची अवश्य सवय लावा आणि त्यांच्यामध्ये ताकद निर्माण करा. आमची मुलं छोटी आहेत ह्या भ्रमात राहू नका. कारण जपान, चायना ह्या परदेशामध्ये 3 वर्षाच्या मुलीसुद्धा जुडो, कराटे चॅम्पियन असतात. त्यामुळे आपल्या मुलींनाही मैदानी खेळ खेळायला शिकवा. कारण स्वसंरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक वयाच्या मुलीला करताच आलं पाहिजे. फक्त ती शिकवण आपण देणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने मुलींना चॅम्पियन बनवून तुम्ही त्यांचा आत्मविश्वासही वाढवू शकता. घरामध्ये मुलं मुली असा भेद न करता सगळ्यांना स्त्रियांशी आदरानेच बोलायला लावा आणि स्त्रियांचा सन्मान करायला लावा. घरातली इतर मंडळी जर तर करत नसतील तर त्यांना या धोक्याची कल्पना द्या आणि सगळ्यांना घरातल्या स्त्रियांशी आदराने बोलायला लावा किंवा स्त्रियांचा सन्मान राखायला शिकवा. हे सगळे उपाय आपण छोट्या मुलींच्या बाबतीत करू शकतो. पण ज्या मुली 5 वर्षाच्या पुढच्या आहेत, 5 ते 10 वयोगटातल्या आहेत, 10 ते 12 वयोगटातल्या आहेत, अशा मुलींना काही कारणानिमित्त किंवा मुख्य शाळेच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडावंच लागतं. शहरातल्या ज्या मुली असतील त्यांना स्कूल बस लावलेली असते, रिक्षावाले काका असतात आणि खेड्यातल्या मुलींना
कित्येक किलोमीटर निर्जन प्रदेशातून चालत जाऊन शाळा शिकावी लागते. ह्या दोन्हीही परिस्थितीमध्ये मुलींना गुड टच आणि बॅड टच हा लक्षात आलाच पाहिजे. रिक्षावाले काका असू द्यात, स्कूल बसमधले अटेंडंट असू द्या, ते जर काही खाऊ ऑफर करत असतील किंवा त्या काही स्पर्श करत असतील तर अशा वेळेला मुलींना त्याही ठिकाणी ओरडायला सांगा किंवा योग्य वेळी तक्रार करायला सांगा. खेड्यातल्या मुली निर्जन प्रदेशातून जात असतील तर शक्यतो एकटीने शाळेत न जाता 7-8 मुलींचा ग्रुप करून एकत्रित शाळेत जायला लावा. आणि थोड्या मुली मोठ्या असतील आणि त्यांची जबाबदारी ओळखू शकत असतील तर त्यांच्याजवळ हाताला येईल अशा ठिकाणी एखादं छोटंसं ब्लेड किंवा मिरची पावडर किंवा चक्क शिट्टी द्या. म्हणजे त्यांच्यावरती काही जर असा वाईट प्रसंग आला तर ह्या गोष्टींचा वापर करून त्यांचं स्वसंरक्षण करू शकतील. मुलींना ह्या गोष्टींचा योग्य वापर कसा करायचा हेही आपण घरातूनच शिकवलं पाहिजे. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलींना आपल्या जवळपासच्या एरियातला पोलीस स्टेशनचा हेल्पलाईन नंबर जरूर पाठ करून ठेवायला सांगा. म्हणजे मुलींवर अशी काही परिस्थिती आली तर शक्यतो आजकाल मुलींजवळ मोबाईल असतात, त्या पटकन हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकतात आणि मदत मागू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मुलींची सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची आहे. अशा वेळेला एखाद्या उत्सुकतेपोटी किंवा अति धाडस करण्याच्या पोटी, अति आत्मविश्वासापोटी किंवा कुणीतरी चॅलेंज दिलं आहे म्हणून सुद्धा मुली बरेच वेळा काहीतरी चुकीच्या गोष्टी करायला जातात. मुलींना ह्या गोष्टींची स्पष्ट कल्पना द्या आणि अशा गोष्टी करत असताना या धाडसापोटी तुमच्यावरती काय धोका ओढवू शकतो किंवा तुम्हाला काय अडचण येऊ शकते याची स्पष्ट कल्पना त्यांना द्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समाजातल्या जशा आपण चांगल्या गोष्टी मुलींना शिकवणार आहोत तशाच समाजातल्या वाईट गोष्टींचीही मुलींना स्पष्ट कल्पना देऊन ठेवा. अशा वाईट गोष्टीही समाजात घडत आहेत आणि त्यासाठी आपण हे सगळं शिकतो आहोत याची त्यांना स्पष्ट कल्पना द्या. मंडळी, हे सगळं जरी आपण करत असलो तरी एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादा गुन्हा घडलेला दिसतोच. आणि असा जर गुन्हा घडलेला तुम्हाला दिसत असेल तर पहिल्याच गुन्ह्याच्या वेळेला त्या माणसाविरुद्ध आवाज उठवायला शिकवा. तुम्ही सगळीजण एकत्र येऊन त्या अत्याचार झालेल्या मुलीविरुद्ध मुलीच्या बरोबरीने उभे राहा आणि ज्यांनी अत्याचार केला आहे त्याच्या कुटुंबाला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका. त्यांनाही धडा शिकवा आणि हा सगळा प्रयत्न तुम्ही एकत्रितरित्याच केला पाहिजे. हे सगळं बोलायला सोपं आहे असं तुम्ही म्हणाल. मंडळी, सोपं नक्कीच नाही, पण अवघडही नाही. आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर ह्या गोष्टी करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की समाजामध्ये हे घडतं आहे, माझ्या बाबतीत हे घडू शकत नाही. माझ्या मुली चांगल्या आहेत पण त्यांची संगत जर चुकीची असेल किंवा आजूबाजूचा समाज जर बिघडलेला असेल तर तुमच्या मुलीवरही वाईट प्रसंग घडू शकतो. त्यामुळे समाजात घडतं आहे, मला काय त्याचं, ही वृत्ती झटकून टाका आणि हा प्रसंग आपल्या मुलीवर आला असता आपण काय करू शकतो ह्याचा विचार अवश्य करा. आपल्या मुलीवरती तो प्रसंग येण्याच्या आधीच आपण त्याच्यावरती उपाय करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून ज्या मुलीवरती हा चुकीचा प्रसंग घडला आहे त्या मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. मंडळी, ह्यात एकच विनंती करावीशी वाटते की आज सगळीकडे आपण सरस्वतीचं पूजन करतो आहे, मुलींना खूप चांगल्या शिक्षण देतो आहे, वरचं शिक्षण देतो आहे, पण त्याच वेळेला दुर्गेची उपासनाही करायला शिकवा. दुर्गा पूजन करा आणि प्रत्येक घराघरातून झाशीची राणी तयार करा. काळाची ही गरज आहे. काळाची पावलं तुम्ही योग्य वेळेला ओळखलीत तरच तुमचा समाजामध्ये टिकाव लागेल. ही गोष्ट मनाशी पक्की बांधून ठेवा. तुम्हालाही या गोष्टींमध्ये काही नवीन उपाय सुचत असतील तर ते मला जरूर सुचवा. आपण त्याचाही पुढच्या व्हिडिओमध्ये समावेश करूयात. तोपर्यंत पुढच्या विषयासह मी नक्की येईन. धन्यवाद.